पवित्र शास्त्राच्या कथेत राजा शलमोन हा इस्रायलचा सर्वात सुज्ञ शासक होता. इब्री शास्त्रामध्ये त्याच्याशी संबंधित 3 पुस्तकं आहेत: नीतिसूत्रे, उपदेशक आणि गीतरत्ने. ही पुस्तकं शलमोनाच्या सुज्ञतेचा वारसा पुढे नेतात, परंतु आश्चर्यकारक मार्गाने. चला तर मग आपण शलमोनची पुस्तके कशी वाचावीत याबद्दल आता बोलूया. ठीक आहे. तर शलमोनच्या सुज्ञतेच्या कथेची खरोखरच प्रशंसा करण्यासाठी आपल्याला पुन्हा एदेन बागेत जावं लागेल, जिथे देवाने मानवजात, स्त्री आणि पुरुष असे निर्माण केले. बरोबर. आदाम आणि हव्वा. देव त्यांना घनिष्ठतेनं आणि प्रेमानं जगावरती एकत्र राज्य करण्यासाठी नियुक्त करतो. संपूर्ण सृष्टीचे राजा आणि राणी शासन करण्यासाठी सुज्ञ असणं आवश्यक आहे. सुज्ञता कशी मिळवायची याचा पर्याय मानवांकडे आहे. होय, ते देवाच्या सुज्ञतेनं जगू शकतात, जे जीवनाकडे नेईल, किंवा ते त्यांच्या स्वतःच्या दृष्टीनं शहाणे होऊ शकतात. आणि हेच ते निवडतात. चांगल्या आणि वाईट गोष्टींचं ज्ञान त्यांच्या स्वतःच्याच हाती घेतात. लगेचच स्त्री व पुरुष यांच्यातील घनिष्ठता तुटते. ते त्यांचं शरीर एकमेकांपासून आणि नंतर देवापासून लपवतात. त्यांची ही निवड त्यांना विभाजन आणि मृत्यूकडे घेऊन जाते. पण या कथेत भविष्यातल्या एका मानवाची आशा आहे, जो योग्य पर्यायाची निवड करेल आणि देवाच्या सुज्ञतेवर अवलंबून असेल. अगदी राजा शलमोन प्रमाणे त्याने प्रार्थना केली की देव त्याला बऱ्या वाईटाचा विवेक करण्याचं ज्ञान देईल, जेणेकरून तो खऱ्या सुज्ञतेने राज्य करू शकेल. अगदी. तो आदाम आणि हवेचं अपयश पलटून लावून आणि ते विपुलतेकडे नेत. शलमोनाच्या काळात प्रत्येक इस्रायली त्यांच्या स्वतःच्या फळांच्या झाडाखाली शांततेत बसला होता. अरे, हे तर असे वाटते की तो एदेन तयार करीत आहे. होय, थोड्या काळासाठी. पण त्यानंतर शलमोन अपयशी ठरतो. तो इतर देशातील शेकडो स्त्रियांशी लग्न करतो आणि त्यांच्या दैवतांचं अनुसरण करण्यास फसवला जातो. आणि यामुळेच इस्रायलच्या स्वनाशाचा लांब प्रवास सुरू होतो. म्हणूनच जेव्हा आपण शलमोनच्या पुस्तकांकडे वळतो, तेव्हा आपल्याला त्याच्या यश आणि अपयशातून सुज्ञता शिकण्यासाठी आमंत्रित केलं जातं. समजलं. चला तर मग नीतिसूत्रापासून सुरुवात करूयात. नीतिसूत्रेचं पुस्तक शेकडो लहान संस्मरणीय म्हणींसाठी सुप्रसिद्ध आहे, जे आपल्याला देवाच्या सुज्ञतेनं कसं जगायचं हे शिकवते. जसे की तू अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्या स्वतःच्या नजरेत सुज्ञ असू नकोस. नीतिसूत्रांमध्ये स्वतःच्या ऐवजी देवाच्या सुज्ञतेनं जगण्याला परमेश्वराचं भय असं म्हणतात. जसं की पुस्तकाच्या सुरुवातीच्या परिच्छेदाप्रमाणे परमेश्वराचं भय हे सुज्ञतेचा प्रारंभ आहे. आता नीतिसूत्रे ही केवळ संस्मरणीय म्हणी नाहीत. खरं तर त्याची सुरुवात बऱ्याच काव्याने होते. होय, शलमोननं त्याच्या राजपुत्रांना दिलेली भाषणं 9 अध्यायात आहेत. तो त्यांना देवाच्या सुज्ञतेचा पाठपुरावा करायला सांगतो, जी एक सुंदर स्त्री म्हणून दर्शवली आहे. सुज्ञता एक स्त्री आहे. होय, म्हणून लक्षात ठेवा, एदेन बागेत सुज्ञतेच्या अयशस्वी शोधामुळे पुरुष आणि स्त्रीच्या घनिष्ठतेच्या संबंधांचं उल्लंघन झालं होतं. परंतु आता नीतिसूत्रेमध्ये जे मानव देवाच्या सुज्ञतेमध्ये पुन्हा जोडले जातात, ते तेच बनतात ज्यामध्ये आदाम आणि हव्वा अपयशी झाले, म्हणजे सुज्ञ मानवी शासक. नीतिसूत्रे 3 मध्ये असंही म्हटलं आहे की जेव्हा आपण सुज्ञ स्त्रीचा स्वीकार करतो, तेव्हा आपण जीवनाच्या वृक्षाला धरतो. आता आपण स्वतः बागेत आहोत. अगदी बरोबर. नीतिसूत्रे म्हणत आहेत की दररोज आपण सर्वजण त्या झाडासमोर उभे असतो, आपली स्वतःची निवड करायला. शलमोन आपल्याला आग्रह करतो की सुज्ञता आणि जीवन निवडा. समजलं. तर उपदेशक हे पुस्तक शलमोनच्या कथेत कसं बसतं? बर. या पुस्तकात जणू काही आपण शलमोनाला त्याच्या आयुष्याच्या शेवटी भेटत आहोत आणि तो वस्तुस्थितीची जाणीव करून देणारं सखोल मनन प्रकट करतो. जीवन हेवेल आहे. वाफ किंवा धूर यासाठी वापरला जाणारा हा इब्री शब्द आहे, जे अनिश्चित आणि अनियंत्रित असते. तो सतत सूर्याखालील असलेल्या जीवनाबद्दल बोलत आहे. म्हणजेच बागेच्या बाहेरचं जीवन ते गोंधळात टाकणारं आणि कठीण आहे. अगदी बरोबर. अरे, मी जरी देवाच्या सुज्ञतेने जगते तरी सुद्धा जीवन निराशेने भरलेलं असू शकतं ना, जे अंतिम निराशेपर्यंत नेतं, स्वतःचा मृत्यू. हे मात्र निराशाजनक आहे. परंतु पुस्तकाच्या शेवटी तो म्हणतो की आपण सुज्ञतेनं आणि परमेश्वराच्या भयानं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मात्र अधिक वास्तववादी अपेक्षांसह. समजलं. बरं, कदाचित पुढचं पुस्तक आपल्याला नक्कीच आनंद देईल. गीतरत्ने, एक स्त्री आणि पुरुष यांच्यातील एक प्रेम कविता. हे आपल्याला लाजवेल. होय,
त्याच्या अर्थाच्या मूलभूत स्तरावर. हे पुस्तक आवेशपूर्ण इब्री प्रेम कविता आहे. परंतु लक्षात ठेवा, नीतिसूत्रामध्ये सुज्ञतेचा मानवी शोध प्रतिकात्मकरित्या एक पुरुष बागेत एका स्त्रीचा पाठलाग करणाऱ्या चित्रणानं केला होता. पण या गाण्यात जी स्त्री आहे ना, ती तिच्या प्रियकराचा शोध घेते आणि त्याच्यासाठी तळमळत असते. होय, ती स्त्री सुज्ञतेची एक काव्यमय प्रतिमा आहे, जी आमचा पाठलाग करत आहे, जेणेकरून आपल्याला जीवन मिळू शकेल. खर तर या स्त्रीचं प्रेम मृत्यूपेक्षा अधिक शक्तिशाली कसं आहे, या कवितेनं गीतरत्नाचं पुस्तक संपतं. तर हे गीत 2 पातळ्यांवर काम करतं. ते मानवजातीच्या घनिष्ठतेची इच्छा साजरी करत आहे. आणि ही इच्छा मानवतेच्या अंतिम हेतूकडे लक्ष वेधून घेते, ती म्हणजे देव आणि त्याच्या सुज्ञतेबरोबर एकजूट असणं. खरंय, म्हणून तर एकमेकांशी एकजूट होऊन आपण राज्य करू शकतो. अगदी बरोबर. म्हणूनच हे गीत एका फळाच्या झाडाखाली पुरुष आणि स्त्री प्रेमात एकजूट होऊन संपतं. म्हणून शल्मोनची कथा आणि त्याची ही 3 पुस्तके आपल्याला संपूर्ण पवित्र शास्त्रासंबंधीच्या कथेत स्वतःला पाहण्यास आमंत्रित करतात. होय, आपल्या सर्वांना खरं जीवन सापडावं यासाठी, देवाच्या सुज्ञतेनं जगावर राज्य करण्यासाठी त्यानं आपल्या सर्वांची रचना कशी केली याविषयी ही पुस्तकं आहेत.